सुद्धा. तुकोबारायचं घरी आले नाही ना ते घास सुद्धा मुखामध्ये घ्यायची नाही. मग ते 3 दिवस जाऊ द्या, 8 दिवस जाऊ द्या, तुकोबारायांची वाट पाहत राहायची. तुकोबाराय म्हणले फार त्रास होतो का ग तुला? असं कर, उद्या येताना आहे ना जी वाट गोराडा डोंगराकडे भामचंद्र डोंगराकडे जाईल ना, भंडारा डोंगराकडे, त्या वाटेने कान लाव आणि जी वाट विठ्ठल विठ्ठल म्हणेल तिथं मी समजून ये. तिला हसू आलं. म्हणले एवढा सुंदर मनुष्य जन्म मिळालाय पण आमच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल येत नाही, तिथं वाट कुठे विठ्ठल विठ्ठल म्हणेल का? ये तर म्हणले तू. दुसऱ्या दिवशी भाजी भाकरी घेतली आणि तुकोबारायांच्या शोधात निघाली. जी वाट भंडारा डोंगराकडे जाणार होती त्या वाटेला कान लावले. वाट विठ्ठल विठ्ठल म्हणले, हसू आलं. दुसरी वाट जी गोराडा डोंगराकडे जाणार होती ना त्या वाटेला विठ्ठल कान लावले तर विठ्ठल 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 असा ध्वनी आला. अंगावर शहारे उभे आले, रडू आलं, डोक्यावर डोळ्यातून पाणी गळगळा वाहू लागलं. तुकोबारायांकडे धावा घेतला. तुकोबाराय एवढा अट्टहास कशासाठी तुमचा की तुमची वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते? नाही म्हणले काही नाही, अंत समयला फक्त जगाच्या मालकाने मला न्यायला यावं ना, एवढाच अट्टहास आहे बाप. आणि काय भक्ती असेल तुकोबारायांची. गेला तो विमानी बैसोनिया, विमानात बसवून नेण्याची ताकद जगाच्या मालकाने नेले. ही भक्तीची ताकद आहे, ही भक्ती आहे. अहो मरण आपलं गोड व्हावं याच्यासाठी अट्टहास असावं. कारण शूर हा रणांगणावर शोभला जातो आणि साधू हा अंत समयीला ओळखला जातो. मरण कसं आले आपल्याला ते मरण सांगून जाईल तुम्हाला भगत सिंहाला. 23 मार्चला 1931ला लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देणार होते. दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता जेलर आले आणि जेलरने सांगितलं उद्या 23 मार्च 1931 आहे, सांगून जाईल उद्या 7:30 वाजता तुला फाशी द्यायचा निर्णय झालेला आहे, तुला जेवढा वेळ मिळाला तेवढा आराम करून घे. त्या क्षणी भगतसिंह उठले, जोर बैठका मारू लागले, व्यायाम करू लागले. जेलर हसतो, अरे म्हणला 1 दिवस मिळाला आराम करून घे. नाही म्हणला, मला आता या क्षणाला जगण्याची किंमत कळते. म्हणले का? मी 5 वर्षाचा होतो. भगतसिंह सांगतात मी 5 वर्षाचा होतो आणि 5 वर्षाचा असताना आई रोज देवपूजा करायची आणि देवाला ताजी फुलं द्यायची आणि शेळी फुलं काढायची. मी आईला एक दिवस प्रश्न केला, अगं आई देवाला ताजी फुलं का वाहते आणि शेळी फुलं का काढते? आईने सांगितलं, राजा ज्या क्षणी तू मरणाला कवटाळण्यासाठी उभं राहशील ना त्या क्षणी तुला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मी त्या दिवसापासून त्या प्रश्नाची उत्तराची वाट पाहत होतो आणि या क्षणी मला उत्तर मिळालं की मी जोर बैठका याच्यासाठी मारतोय की उद्या 7:30 वाजता माझा देह भारत मातेमध्ये विलीन होईल ना, तर तो देह जात असताना त्या भारत मातेला सुद्धा माझा अभिमान वाटाव की हा भगत येताना माझ्याकडे ताजा टवटवीत होऊन आलेला आहे. मायबाप हे मरण असतं. अंत समय सुद्धा गोड व्हावं. क्लेश होतो नाना परी, क्लेश भरपूर होणार आहे आपल्याला, पण मुखाने देवाचं नाव घ्यावं एवढाच अट्टहास असावं. हे नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात
क्लेश होतो नाना परी वाचे रामकृष्ण. जो क्लेश त्यांना झाला तो क्लेश आपल्यालाही होणार आहे. कारण इथं या मृत्यूलेखावर मरण कुणाला चुकवता येत नाही. इथं आजा गेलाय, पंजा गेलाय, बाप गेलाय, तिथं तुम्ही आम्ही राहणार आहोत का? आजा गेला, पंजा गेला, हा बापही गेला, सगळे गेला, तिथं तुम्ही आम्ही नाही राहणार. आपल्यालाही जायचंय, पण त्या वाटेने जात असताना आपला प्रवास जो आहे ना तो सुखरूप व्हावा. पहा, आपण एसटी मध्ये बसलो, एसटी मध्ये जर बसलो आपण तर एसटी मध्ये मागं बसायला जास्त आपल्याला आवडतं का पुढे बसायला? बसलीच नाहीत का काही? बसलात ना, आता तर हाप आहे ना. बसलात ना. मग त्या प्रवासात मला सांगा, पुढे बसायला जास्त आवडतं का मागं बसायला? पुढं का? पुढं आवडतं? धक्के कमी खावे लागतात. मला सांगा, त्या एसटी मध्ये बसल्यानंतर चालकाच्या जवळ बसायला आपल्याला आवडतं. आयुष्य म्हणजे सुद्धा प्रवास आहे आणि याचा प्रवासाचा चालक कोण असेल तर जगाचा मालक आहे. आणि त्या जगाच्या मालकाजवळ जेवढं आपण राहू, जेवढं नामचिंतन करू, तेवढे संसारातले धक्के बुक्के कमी खावे लागतात असतात, पण ते थोडे कमी खावे लागतात. संसार इति संसारा, संसारात असं राहायचं ना, आसून बसल्यागत राहायचं. इथं बसल्यानंतर कुणाला सोनांची आठवण येते का? येते म्हणतात. नाही मायबाप येत का? नामाची ताकद आहे तेवढी प्रपंचाला विसर. कितीही दुःखाचा डोंगर असला ना तरी तो विसरायला भाग पडतो. ही नामाची ताकद आहे. मग इथं आल्यानंतर काय फायदा आहे आमचा? तैसा मनाचा मारू न करता, इंद्रियासी दुःख न देता, येथ मोक्ष असे येता श्रवणाची मिसे. इथं मोक्ष मिळतो, नाही कुठं जावं लागत आपल्याला. फक्त कीर्तन श्रवण जरी केलं तरी. तुम्ही म्हणताल आम्हाला वरपे कुटुंबाने आणि साळेकर कुटुंबाने निमंत्रण दिलं म्हणून इथं आम्ही आलो. नाही, सांगून जाईल कथा कीर्तनाला त्यांनाच येता येतं ज्यांना जगाचा मालक बोलवत असतो. कथा कीर्तन में जाने की, ऐकून घ्या, कथा कीर्तन में जाने की हमारी औकात ही क्या है. कथा कीर्तन के लिए तो वो जाते हैं जिसे बाकी बिहारी बुलाते हैं. जगाच्या मालकाचा निरोप यावा लागतो ना, तेव्हा आपण इथे येत असतो, तेव्हा कानावर पडत असतं. मग कितीही क्लेश झाला तरी तो सहन करायची ताकद जगाचा मालक देत असतो. नाही बाप, मरण एवढं सोपं नाही. पहा, आमच्या गावामध्ये एक व्यक्ती होती, अचानक त्याला यमदूत न्यायला आले. म्हणले बाबा रे, आता वेळ झालाय, जायचंय आपल्याला, चला. तो म्हणतो तुम्ही कधी चहा पिलाय का? हा म्हणलं मी येताना बरेच वाचलं बर का, अमृतुल्य चहा, येवले चहा, अजून गुळाचा चहा, अजून कोणाच, हे सगळं वाच. हा, वाफेवरच बासुंदी बरंच ऐकलं, पण अजून तर काही कुणी आग्रह बी केला नाही चहाला. यमदूत म्हणले आम्हाला कुणी अजून आग्रहच केला नाही. बरं म्हणले तुम्ही 2 मिनिटं बसा, मी फक्कड चहा करून आणतो तुम्हाला. यमदूतांना वाटलं चला अजून कोणी आदर केला नाही, करून घेऊयात. 2 मिनिटं बसले. हा पुण्यातला होता ना, पुणे तिथे खाई उरली. तो गेला, त्या चहामध्ये गुंगीचं औषध दिलं आणि यमदूतांना प्यायला दिलं. यमदूतांनी पेत असताना सांगितलं, ऐक बाबा, फार विचार करू नको, आता एवढाच पाहुणचार बस का. हे बघ 25 जणांची लिस्ट आहे आणि पहिलं नाव तुझे, पटकन निघायचं. तो म्हणला चहा घ्या. चहा घेतला. तसे यमदूत 10 मिनिटं काय 15 मिनिटं काय 2 तास सुन झोप लागून गेली. पुणे तिथं काय म्हणे बघा, माणसं कोणाच्या खिशात सुद्धा हात घालाय कमी करत. खिशातली चिठ्ठी काढली यमदूतांच्या आणि जे पहिलं नाव होतं ना त्याचं ते खोडलं आणि शेवटी लिहिलं 25व्या नंबरवर. यमदूतांनी 2 तासाने उठले. म्हणले मी फार प्रसन्न, एकदम फ्रेश वाटते. कधी कुणी एवढा पाहुणचार गेला नाही बाबा, कधीच आराम नाही रे जीवाला. एकाचा झालं की एकाचा नंबर, एकाचा झाला की एकाचा, इथं आराम कुणाला आहे म्हणले. बरोबर म्हणले. म्हणले आज फार खुश झाले, तुला एक बक्षीस द्यायचंय. काय द्यायचंय बक्षीस? म्हणले काय नाही म्हणले, लिस्टवर जे तुझं पहिलं नाव होतं ना ते आता पहिलेकडून नाही करणार, खालून द्यायला सुरुवात करणारे. मरण मला एवढंच सांगायचंय, देह जाणार त्यासी काळोबा खाणार. 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 त्यासी काळोबा खाणार. देह जाणार
त्याचे काळोबा खाणार. काळ आ करून आपली वाट पाहत असतो. एका क्षणाला सांगता येत नाही. जन्म घेण्यासाठी फक्त आईचं उदर आहे, पण मरणासाठी 100 वाटा आहेत मायबाप. विज्ञान कितीही पुढे गेलं बघा, विज्ञान सांगू शकतं माणसाचा जन्म कधी होणार आहे, पण अजूनही अध्यात्म पुढं रांगतं बाळच आहे. विज्ञान सांगून जाईल आपला जन्म कधी होणार आहे, तारीखही रिपोर्टवर येते, पण अजूनही विज्ञान कितीही पुढे गेलं तरी विज्ञानाला आपलं मरण सांगता आलेलं नाहीये. भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्या क्षणी 1 वर्ष आधी तुम्हाला आकाशामधला अरुंधती नावाचा तारा बंद होईल दिसायचा, समजून जायचं 1 वर्षानंतर मरण सांगते. लक्ष इथं द्या, ज्या वाटेने आपल्याला जायचंय ना त्याची लक्षणे काहीतरी सांगते मी तुम्हाला. 1 वर्ष आधी आपल्याला अरुंधती नावाचा तारा दिसायचा बंद झाला की समजून जायचं आपलं मरण आहे. परंतु जे डोंगरीजी महाराज म्हणतात 6 महिने आपल्याला जसं स्वप्न पडलं की आपण गाढवावर बसलो आहोत आणि वाळवंटामध्ये एकटे चाललो आहोत, समजून जायचं 6 महिन्यानंतर आपलं मरण आहे. 3 महिन्या आधी सुद्धा आपलं मरण कळतं. भलेही आपल्याला चष्मा लागू द्या, पण आरशामध्ये पाहत असताना आपलीच प्रतिमा आपल्याला ब्लर दिसायला चालू झाली की समजून जायचं 3 महिन्यानंतर आपलं मरण आहे. मग मरण जर एवढं लवकर कळतंय नाही बाप, माऊली सांगतात, अहो तुम्ही महिन्यांवर आणि वर्षावर कशाला मरणाची वाट पाहता? मी बसल्या जागेवर दिवसांवर मरण सांगतो तुमचा. कानी घालून या बोठ नात जेन पहावे, न दिसता जाणारे 9 दिवसा. माऊली म्हणतात काही करू नका, कानामध्ये फक्त ही जी 2 बोटे ती घाला, आतला आपला शरीरातला ध्वनी ऐकू येत असतो, तो ध्वनी ऐकू आला नाही ना समजून जायचं 9 दिवसानंतर आपलं मरण आहे. भोया पाहताना दिसते जाणं, आयुष्याची गणना 7 दिवस. आपण जर वर पाहिलं तर आपल्याला 2 भोया दिसतात, त्या दिसल्या नाही ना समजून जायचं 7 दिवसानंतर आपलं मरण आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, डोळा घालून या बोठ चक्र दिसे न पहावे, न दिसता जाणावे 5 दिवसा. 2 बोट घ्यायची, डोळ्यांनी लावायची, 2 चक्र दिसतात, ते दिसायची बंद झाली की माऊली म्हणतात 5 दिवसानंतर तुमचं मरण आहे. एवढंच नाही, नासागरीची आज्ञा न दिसता जाणावे, ते क्षणी म्हणावे रामकृष्ण हरी. डोळे बंद करा आणि बंद केल्यानंतर पहा अग्निगत दिसतं आपल्याला, ते जर दिसायचं बंद झालं की त्या क्षणाला आपलं मरण आहे. एवढं माऊली सावध करतात. सावध सावधान वाचिवदा रामकृष्ण. रामदास महाराजांनी फार सुंदर अभंग आहे. वेळेची मर्यादा आहे आपल्याला, त्याच्यामुळे अभंग पूर्ण सांगता येणार नाही, पण रामदास महाराज म्हणतात सावध व्हा आणि वाचेनी रामकृष्ण हरी म्हणत चला. दिलेलं आयुष्य एका क्षणाला पुढे जातो. एवढंच नाही, ते म्हणतात ऐका, नाही काही जमलं ना तर संगत एका वारकऱ्याची करा. जो व्यक्ती एका वारकऱ्यावर, निष्ठावंत वारकऱ्यावर फिरतो त्या व्यक्तीला जगाने सन्मान देतात, यात नवल नाही, पण देवालाही आनंद वाटल्याशिवाय राहत नाही, फक्त संगतीचा परिणाम आहे. आज फार आपलं भाग्यवान आहे मंगेश महाराज की आपल्या इथं टाळकरी बाहेरचे नाही बोलवायला लागत. काही ठिकाणी कीर्तनाला गेलो की टाळकऱ्यांपासून बोलवायला लागतात. अरे नाचावा कुठं हे जर आम्हाला कळत नसेल तर थोडं सावध व्हायला पाहिजे ना. आपला मुलगा इंजिनिअरिंग होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, आपल्याला आनंद वाटेल, पण ज्या क्षणी आपला मुलगा पवित्र अशी तुळशीची माळ घालेल, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावेल आणि भर कीर्तनामध्ये नाचेल ना, त्या क्षणी आईला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. हे आयुष्याचं जगणे. आनंद व्हायला पाहिजे, पण कधी भगवंताच्या नामचिंतनामध्ये. आज जो प्रथम पुण्याचा सोहळा चालू आहे, आज हे दोघंही भाऊ बहीण मला सांगण्यात आलं. नातं पहा भाऊ बहिणीचं मला सांगायचंय. आयुष्यामध्ये आपली आई गेल्यानंतर आपल्यावर प्रेम जे कोणी करत असेल तर ती आपली फक्त बहीण असते. आयुष्यामध्ये आई गेल्यानंतर तुमच्या आमच्या प्रेम करणारं उरतं नातं ते बहिणीचे. काही बहिणी आहेत जे फक्त सयांपुरते येतात जातात, त्या बहिणींचं नाही मी बोलत, पण ज्या बहिणी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या भावाचं चांगलं व्हावं याचा विचार करतात ना, ते बहीण असते मायबा. मला वाटतं आज ज्ञानोबरायांची तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली असेल, हरिपाठ मिळाला असेल, अमृत अनुभव मिळाला असेल, तर ते फक्त आणि फक्त मुक्ताईचे उपकार आहेत. आज या ज्ञानोबरायांची आपल्यावर कृपा आहे म्हणून आपले मोठे बंगले होतात, गाडे होतात महाराज. पण कधी कधी अंतःकरणापासून वाटतं त्या ज्ञानोबरायांना
एक टाइमचं भोजनही मिळत नव्हतं. त्या ज्ञानोबारायांना जे भोजन मिळालं ते लोकांनी माती कालवलं आणि त्या क्षणी सहनशीलतेची पराकाष्ठ झाली आणि माऊलींनी ताटी लावून बसले. मला सांगा, त्या क्षणी रुक्मिणी आई साहेब सुद्धा नव्हत्या त्यांना सांगायला बाहेर या म्हणून. मुक्ताई आई झाली त्यांची आणि आई होऊन ज्ञानोबारायांना सांगते, माऊली तुम्ही बाहेर या बरं, समाजाला तुमची गरज आहे. या लोकांनी शब्द जरी तुमच्या वार केला ना, तो तपला, तुम्ही अनुग्रह माना त्याचा, तुम्ही जास्त क्लेश करून घेऊ नका. हे सांगणारी मुक्ताई होती. क्या बात विश्व जरी अग्नी झाले ना तरी तुम्ही सुखाने पाणी होऊन बाहेर या मायबाप. आई नंतर आपल्या जातो नात प्रेम करणारं कोण असेल ना तर ती आपली बहीण असते. त्या बहिणीला शेवटपर्यंत अंतर द्यायचं नाही. तिला कशाचं नसतं हवं बायबाप, काही नसतं तिला पाहिजे तुमच्याकडून. एक वेळ तुम्ही चोळी बांगडी सुद्धा देऊ नका तिला, पण तिच्याशी आल्यानंतर गोड दोन शब्द बोला. माऊलींचा समाधी सोहळा डोळ्यासमोर येतो. माऊली ज्यावेळी समाधीला चालले होते ना, समाधीला जात असताना एक पाऊल मागं आली माऊली. कोणासाठी आली असेल तर फक्त आणि फक्त मुक्ताईसाठी आली. मी गेल्यानंतर माझ्या मुक्ताईचं कसं होईल ही ज्ञानोबारांनी काळजी होती. पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुक्ताला आम्ही कधी अंतर पडू देणार नाही. हा शब्दही माझा. ज्ञानेश्वर 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 माऊली देवा इंद्रायणी थांबली देवा इंद्रायणी थांबली. समाधी घेताना भूमी थरथरली. समाधी घेताना भूमी थरथरली. पाहुणे मुक्ताबाई मनी गहिवर. कोण लिहिले बाप. त्या क्षणी मुक्ताबाई रडून टाव फोडला. आज या ठिकाणी सुद्धा भावाचं जाणं झालं. भावाचं जाणं झाल्यानंतर तेरावा कुठं होत नाही, तर या बहिणीने स्वतः जगाचा निरोप घेतलेला आहे. सांगायचंय, APJ अब्दुल कलाम
आपल्या भारताचे राष्ट्रपती 11वे सायंटिस्ट होऊन गेले. 4 भाऊ होते आणि एकच बहीण होती. 4 भाऊ होते, एक बहीण होती. परिस्थिती अतिशय दारिद्र्याची होती. शिकायला पैसा नव्हता. फक्त बहिणीजवळ एक मागणं केलं, बहीण मला फक्त पैसे दे शिकायला. मागचा पुढचा न विचार करता त्या असीम नावाच्या बहिणीने सगळे दागिने काढले आणि APJ अब्दुल कलामच्या हातात ठेवले. त्या क्षणी अब्दुल कलाम म्हणतात, काही नको, ज्या क्षणी मोठा होईल ना, पहिला पगार येईल ना, तेव्हा सगळे तुझे दागिने दे. बहिणीचं वाक्य पहा. बहीण म्हणते, काही नको, मला पैसे मिळावेत किंवा पुन्हा हे दागिने मिळावेत याच्यासाठी मी तुला दिलेले नाहीत. तर उद्या या दागिन्यांच्या जोरावर तू मोठा शिक, मोठा हो. आणि माझं एकच मागणं आहे तुझ्याकडं की या भारतीय लोकांच्या गळ्यातला दागिना म्हणून तू राहा बरं. एवढं मागणं असतं, स्वप्न असतं त्या बहिणीचं असतं. मिळालेला जन्म एका एक क्षणाला पुन्हा जात असतो. मग काय करायचंय तर मुखाने भजन करायचं आणि हाताने टाळी वाजवून सुंदर असं जगाच्या मालकाचं सगळ्यांनी भजन करूया. विठोबा जावो हेची घडी पाय हरीचे न सोडी. नामदेव महाराज म्हणतात, जाताना फार क्लेश होणारे, फार त्रास होणारे, पण जगाच्या मालका फक्त तुझं नाव मुखामध्ये येऊ दे. विठ्ठल विठ्ठल आज प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं बोलत असताना काय बोलावं याच्यापेक्षा किती बोलावं हा प्रश्न होता. कारण पुण्यस्मरण वडिलांचं असलं की वडिलांबद्दल सांगता येतं, आईचं असलं की आईबद्दल सांगता येतं. एका कुटुंबातून पितृछत्र आणि एका कुटुंबातून मातृछत्र हरपलेले. असं वाटतं आयुष्यातून सगळं काही हातातून निष्ठावा, पण आई वडिलांचा आशीर्वाद आणि आई वडील आपल्या कायम सोबत असं. पण आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे झालं ना. एकदा देवाच्या मनात आवडलं ना माईबाप की जगाचा निरोप घ्यावा लागतो, जावं लागतो. सांगून जाईल आयुष्यभर बाप नावाचा पात्र असं असतो ना, ज्याला कधीच विसरता येत नाही आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत. आणि बापाचं थोडस प्रेम हे कुणावर असेल ना, तर
तर मला असं वाटतं लेकीवर थोडंसं कणभर प्रेम जास्त असतं. पूजाताई सांगत होत्या, वरपेताई, की तिकडं वडिलांचं 7वं पुण्यस्मरण होतं आता, पण इकडे आल्यानंतर सासऱ्यांनी कधी जाणूनच दिलं नाही की तुला बाप नाहीये. हे बापाची किमी असते, हे बापाची माया असते. बाप आयुष्यभर काय करत असेल तर आयुष्यभर कष्ट करतो आणि लेकरांचं पोट भरतो ना, तो बाप असतो. प्रेमाची व्याख्या सांगून जाईल माय बाप. ऐका, प्रेम कशाला म्हणतात. डोळे बंद करून जी प्रेम करते ती प्रियसी असते. डोळे उघडे ठेवून जी तुमच्यावर प्रेम करते ना, ती मैत्रीण असते. डोळे वटारून तुमच्यावर जी प्रेम करते ती बायको असते. पण डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता प्रेम करते ती आई असते. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत प्रेम करत असतो तो बाप असतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आमच्या शास्त्राने सांगितलं, तुम्ही कुठल्या तीर्थाला जाऊ नका, कुठे जाऊ नका, घरात असणाऱ्या आई बापांची पूजा करा. भरपूर आहे. सकळ तीर्थींची धुरी जी का माता भीतरे. एका जणाने मला येऊन सांगितलं, ताई मातृछत्र हरपलं आमचं. अहो म्हणलं, दादा आपल्याला फार कळते, आपण फार मोठी झालो तेव्हा आपली मातृछत्र पितृछत्र जाते. पण माझे लहान ज्या मुक्ताईचे, ज्ञानोबरायांचे अवघे 8 वर्षाचे 12 वर्षाचे लेकरं असताना आई वडील गेले होते. बसणाऱ्यांना प्रश्न आहे, त्या क्षणी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी असते तर भिक्षा मागून खायची कधी ज्ञानोबरायांवर वेळ आली असते का? आई बाप जवळ असतात ना, तवर लेकरांना एवढंच सुद्धा दुःख जाणू देत नाहीत. आपल्यावर प्रेम करणार शेवटचं व्यक्तिमत्व कोण असेल तर आई वडील असतात. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली करवंडी वाढवणे. आणि खऱ्या अर्थाने बाप कसा व्हावा तर ज्याचा वंश मुक्तीस जावा असा बाप असतो. बाप असतो घरातला पहिला देव आणि प्रत्येकाच्या काळजातली अनमोलाशी ठेव. बाप असतो घरातला पहिला देव आणि प्रत्येकाच्या काळजातली अनमोलाशी ठेव. बाप असतो आईच्या डोळ्यातलं पाणी आणि तिच्याच मंगळसूत्रातला काळा मणी. ज्याला नाही ना बाप त्याला विचारा बापाची किंमत. आयुष्यभर बापाची जागा कशी राहते मोकळी. मायबाप काळी जरी कापून टाकले तरी बापाला विसरता येत नाही, कारण आयुष्यात बापा इतकं सुख कुणी देत नाही. बाप असतो तरी कोण तर देवळातल्या पंचपक्वानाचं ताट म्हणजे बाप असतो आणि आयुष्यातला मजबूत असा घाट म्हणजे बाप असतो. म्हणूनच तो कवी म्हणतो, काळी जरी कापून टाकलं ना तरी त्या व्यक्तीला विसरता येत नाही आपल्याला. आज वर्ष झालं तरी आमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. आज किती जीवाच्या आकंताने घरी जावं आणि बापाची वाट पाहावी आणि बापाला आवाज द्यावा, बाबा आई, नाही ते येणार मायबाप. प्रत्येक कीर्तनात मी सांगते, तुम्ही एक मंदिरातल्या देवाच्या पाया पडायला नाही गेला तरी चालेल, पण घरात असणाऱ्या माता पितांचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका. तुमचं खरं कल्याण तिथे, खरं आशीर्वाद तिथे. नका जाऊ कुठे तुम्ही. ज्ञानोबराय जेवढे मावाळेत ना तेवढे परखड सुद्धा येतो. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही घरात असणाऱ्या माता पित्याशी जर 10 मिनिटं बोलत नसेल ना तर तुम्ही मूर्खांमध्ये जमात. या देहाला भारत रत्न पुरस्कार जरी मिळाला, समाजामध्ये सन्मान मिळाला, आणि घरात असणाऱ्या आई वडिलांची 10 मिनिटं तुम्ही आम्ही बोलत नसून ना तर मूर्खांमध्ये जमा. पदरचं नाही बोलत तरी घरा माता पिता धड बोलत नाही संसारा, एरा विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. मूर्खांमध्ये जमा करतात. घरात आई पाहिजे, घरात बाप पाहिजे. नाही बाप लेक घरी काय येत असते माहितीये ना, घरी वाट पाहणारी आई असते, घरी वाट पाहणारे बाप असते. बाप गेला ना की त्या घराकडे जाऊशी सुद्धा वाटत नाही. ज्या क्षणी आपला बाप मरणाशी झंझट असतो, कुठेतरी आयुष्यामध्ये असतो ना, जीवाच्या आकांताने कोण रडत असेल ना तर ती लेक असते आणि तो लेख असतो. त्या क्षणाला वाटतं काही नको भगवंता, पण आमचा बाप आम्हाला दे. ते प्रेम आहे माय बाप. ते बघा, तुमच्याकडे पैसे असले ना ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी घेता येईल तुम्हाला, पण ज्ञान नाही घेता येत. आपल्याकडे पैसा असला तर आपल्याला हंतरून घेता येतं, झोप घेता येत नाही. पण सांगून जाईल, आपल्याकडे पैसे चांगले असले तर तुम्हाला बायकोही चांगली मिळेल, पण पैशाने आई वडील घेता येत नाही. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती.
नाही मिळत, किती पैसे असलं तरी मिळत नाही. आपल्याला आठवण येते यात नवल ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा आईची आठवण आली होती. किंबहुना धनुर्धरा जो मातेचे उदरा तो मातेचा सोय राखी तुला. आई गेल्यानंतर रडाई कुणी राहणार नाही. लेक येते ना त्या आईसाठीच येते, बापासाठी घरी येत असते. बहिणाबाईंनी विचारलं होतं, बहिणाबाईंनी एकाने प्रश्न केला, अहो जातं सासरचं दळण सासरचं, माहेराचं कशाला गाणी गाता? बहिणाबाई म्हणते, ऐका देरी देरी उद्या ध्यानी ऐक ऐक मी सांगते, लेकीच्या माहेरा पायी माय सासरी नांदते. माझ्या लेकीला 4 दिवस माहेर मिळावं याच्यासाठी आई आपली नांदत असते. पर त्या माय शब्दामध्ये किती गोडवा आहे. माय म्हणता म्हणता होट होट लागे जोडे, आत्या म्हणता म्हणता केवढे अंतर पडे. केवढं अंतर माय आणि आत्या या शब्दामध्ये बरं. ते माय जपता आली पाहिजे. आई आहे तवर बोलवत असते ग, बाप आहे तवर म्हणतो दीदी ये ना 4 दिवस राहायला. अगं ये ना 8 दिवस. अहो नाही बाबा जमत, आम्हाला फिरायला लागतं, जावं लागतं, मेकर येत लागलं. अगं नाही तुला दिवसभर येता आलं तरी चालेल, पण अर्धा रात्र तरी येऊन जा. आई बाप गेले ना तुम्हाला आवडीने ये म्हणणार सुद्धा बंद होत जात. ती माय म्हणते अगं उभे उभे तरी येऊन जा. उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की, उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की, तेथे बाई झाला असेल उन्हाचा कहार, येथे आम्ही राई पिकली असेल फार. रसाळाची 4 आंबे खाऊन जागले की, उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की, सासूच्या बोलण्याने कान किटले असतील, रोज चटणी भाकर खाऊन जीव इटला असेल. तुपासंग पुरणपोळी खाऊन जागले की, उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की, उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की. असणाऱ्यांना प्रश्न आहे, माहेराला गेल्यानंतर कधी झोप लागते का? रात्रभर झोप लागत नाही का? आनंदानं हसू आनंदानं रडू, सुख दुःख सागून सारी रात्र आपण काढू. माहेराचा हिरवा चुडा लेहून जागले की, उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की, उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की. उभ्या उभ्या 8 रात्री येऊन जागले की म्हणणारी आई जिवंत पाहिजे. घडलेला एकच प्रसंग सांगून जाईल मायबाप. या विश्वामध्ये तुमचं आमचं हित पाहणार कोण असतील तर तुकोबाराय महाराज म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. स्वामी विवेकानंदांकडे एक विद्वान आला होता. येवा मोठं म्हणलं माझ्या आईच्या उपकारातून मला उतरायचे, मी काय करू? स्वामी म्हणले काही करू नको. स्वामींना कळलं सीधे उरली सी घी नाही निकलेगा. त्यांनी सांगितलं बाहेर जा आणि बाहेरच्या 2 विटा घेऊन ये. स्वामींनी त्या विटा त्याच्या पोटाला बांधल्या आणि घरी जा म्हणले, आणि 9 दिवसानंतर मला भेटायला ये. त्याला बसता येईना, उठता येईना, रोजच्या क्रिया करता येईनात. 9 दिवस फार लांब, 9 तासात तो परत आला. स्वामींना म्हणला मी एकच उत्तर विचारलं होतं, आईच्या उपकारातून उत्तर आहे कसं? स्वामी म्हणले राजा, अरे तुला 9 तास सुद्धा 2 विटांचा भार व्हायला आहे ना. तुझ्या आईने तुला 9 महिने 9 दिवस पोटी भार वाहे तुझं सगळं कसं काही सहन केलं असेल? आईच्या उपकारातून उत्तर किती व्हायचा प्रयत्न केला तरी नाही होता येत. आणि तुम्हाला सांगून जाईल, आई वडील गेल्यानंतर कुणीही यावं आणि डोक्यावरून हात फिरवाव आणि सांगावा दीदी काही रडू नको बरं, मी तुला आई एवढं प्रेम देईल. बसणाऱ्यांना प्रश्न आहे, आई गेल्यानंतर आई एवढं प्रेम कुणी देऊ शकतं का? नाही देऊ शकत नाही बाबा. आई आई करीती आई कोणीच होईना,
माझ्या आईची घसर शेजणारी येईना. आई आई करीती आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. आई आई करीती आई साखरेचा खडा, तोंडात घालताच गोड झाल्या दात आणि धाडा. एवढेच बोले. विश्वामधून आई वडील निघून गेले की तुमच्या आमच्यावर शेवटीच प्रेम करणार आणि वाट पाहणार कोणी नसतं. नाही बा. माझ्याकडे 5 मिनिटं आहेत का? 5 मिनिटाचा एक दृष्टांत सांगेल मी. घडलेली घटना, डोळ्या देखत पाहिलेली घटना सांगते मी तुम्हाला. फार सुंदर कुटुंब होतं. आई वडील होते आणि 4 वर्षाचं त्यांना मूल होतं. घोडाचा प्रपंच चालू होता. कुणाची दृष्ट लागावं तशी दृष्ट लागली. आणि अचानक दुसऱ्या दिवशी त्या लेकाचा, त्या मुलाचा शाळेमध्ये परीक्षा होती. तो सांगतो, आई उद्या लवकर उठ बरं आणि मला लवकर डबा काढून दे, डबा बनवून दे बरं, मला पेपरला जायचे. आई म्हणते, झोप का? मी आहे ना, मी उठते आणि मी सगळा स्वयंपाक करून ठेवते, तू निश्चिंतपणे झोप. त्याला झोप म्हणली आणि स्वतःच अशी काही झोपली ती पुन्हा कधी उठलीच नाही. झोपल्यानंतर जी हाक रोज आईच्या हाकेने त्या मुलाला उठून यायचं ना, जी जागवायची लेकाला, ती हाकेने तो उठला नाही. त्या दिवशी आत्या रडतीये, मावशी रडतीये, आजी रडतीये. त्या रडण्याच्या आवाजाने ते 4 वर्षाचं लेकरू उठलं. काय कळत असतं त्या 4 वर्षाच्या लेकराला? सगळे का रडतात म्हणून विचारलं आणि माझी आई का झोपलीये, तिला उठवा कोणीतरी. नाही म्हणले. आता आई देवा घरी गेली. मला कशी सोडून गेली अशी? मलाही यायचंय तुझ्यावर आई. आई आई म्हणू लागला माझ्या आईला असं आवडत नाही पसारा, तुम्ही रडल्याला आवडणार नाही, तुम्ही सगळे शांत व्हा बरं. हळूहळू परतीचा प्रवास चालू झाला. सवासीन होती, भरल्या कुंकवाने साडी घातली, तिला आणण्याची वेळ आली. त्यावेळेस आई म्हणतो, माझ्या आई पासून मला तोडू नका, मला लांब नेऊ नका. बघता बघता आई तिथपर्यंत गेली, लेकरू मागेच राहिलं. अजवाच्या आकांताने रडत होतो. वर्ष जाऊ लागले. 2 वर्ष उलटली. ते लेकरू आता 6 वर्षाचं झालं होतं. सगळ्यांनी सांगितलं, स्वतःसाठी लग्न करू नका, पण त्या लेकराकडे बघून तरी लग्न करा. त्यांनी लग्न केलं, पण सांगून जाईल तेवढंच प्रेम त्या मातेने सुद्धा केलं होतं. प्रेम केलं, पण ज्या क्षणी तिला दिवस गेले आणि दुसरा पुत्र झाला ना, प्रेम विभागलं गेलं. जेवढं प्रेम स्वतःच्या लेकावर होतं तेवढं नव्हतं. आता हळूहळू ती त्याला काम सांगू लागते होती. झाडलोट करून घे, फरशी पुसून घे. ते पोरगं म्हणायचं, आई मला कधी येत नाही गं, मी शिकवलं नाही, मला माहिती, खायला येतं काम करता येत नाही. ते 6 वर्षाचं लेकरू सगळी कामं करू लागलं होतं. आणि एक दिवस तो अभ्यास करत होता. तिने सांगितलं, जा तेवढी साडी इस्त्री करून दे माझी. लाई झाडलोट येतं, सगळं जमतं, पण इस्त्री करायला नाही जमत. अरे नाही म्हणली, करायला लागेल तुला. ती गेला आणि इस्त्री बसला. इस्त्री करायला घेतली नाही बघ त्याने. आणि इस्त्री करायला घेतलेल्या क्षणी त्याचा मित्र आला तिकडून आणि सांगितलं, मला गणिताची वही देतो. धावत पडत गेला. त्या लेकराला माहीत नव्हतं गरम इस्त्री कधी आडवी ठेवायची नसती, वस्त्र जळत असतं. ते तसाच ठेवून बाहेर गेला आणि आईने वास हालायला जशी नागिन फणफणावी तशी आतून धावत पडत आली. काय रे म्हणली, केलंस तू? साडी जाळली काय माझी? बाहेर आली, पाती तर साडी जाळलेली होती. त्याला बोलून आणला, त्याला दो घेतला, एवढं मारलं, तो रडू लागला. अगं आई चुकून झालं. तिचा राग अनावर झाला. तिने ती गरम इस्त्री घेतली, त्याला आडवा केला, शर्ट घेतला, वर केला आणि इस्त्रीने चरकन चटका दिला मायबाप. आणि चटका दिला तरी तिचं समाधान झालं नाही. निघून गेली रागाने. हे लेकरू ज्या ठिकाणी जन्मदात्या मातेचा फोटो होती ना, त्या फोटोपाशी जाऊन रडू लागला. म्हणला, आई तू निघून गेली ग, तुझ्या बरोबर मला का येऊन गेली नाही? जे फोटो होता ना, जो 3 वर्ष कधी हल्ला नव्हता, पण लेकराच्या आवाजाने ते फोटो सुद्धा धाडकन खालीवर फुटल्याशिवाय राहिला नाही. धार हिंदे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. आई कितीही लांब गेली, आपले वडील आपले कितीही सोडून लांब गेले असले तरी त्यांनी दिलेला आशीर्वाद, त्यांनी केलेले संस्कार हे कायम आपल्यासाठी आदर्श असतात. मायबाप, आई वडील
बोलावं एवढं कमी आहे आणि सांगावं एवढं कमी.